भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज पुष्प 23 शांतीचे रहस्य भिक्षुगीत याचा भाग 2 ऐकूया. उद्धवाकडे प्रसन्न नजरेने पाहात श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, माळवा प्रदेशातील अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत होता. त्याचं घरदार, शेतीवाडी, व्यापार उदीम या सर्व गोष्टींनी तो संपन्न होता. परंतु त्याच्या अंगी एक मात्र दुर्गुण होता, तो म्हणजे तो कमालीचा कृपण होता. धर्म, कर्म, आचार विचार यात त्याची कृपणता आड यायची. मुलाबाळांना पोटभर अन्न देण्यातही तो मागे पुढे पाहायचा. त्यात धनाचा लोभी होता. त्यामुळे कोणत्याही मार्गानं धन कसं मिळेल याचाच नित्य विचार त्याच्या मनात चालायचा. देवधर्म नाही आणि दानधर्माचं तर नावच नाही. सगळे सोयरे, जावई, मुली यांना आपणहून घरी बोलावणं नाही. बायका मुलांची कधी हौस मौज केली नाही. इतकंच काय, स्वतःच्या अंगावर जीर्ण फाटके कपडे घालून तो वावरत असे. घरी सणवार नाही की पै पाहुणा नाही. सर्वांशी फटकारून तो आपलं जीवन व्यतीत करत होता. उद्धवा, कुटुंब पोषण हा पण एक स्वधर्मच आहे. पितरांना तर्पण हे गृहस्थाश्रमातील एक कर्तव्य असतं. अशा स्वधर्माचरणावर ज्याची निष्ठा नसते त्याला दुःखच भोगावी लागतात. या ब्राह्मणाच्या बाबतीत नेमकं हेच झालं. बायका मुलं भांडू लागली. भावंड शेतीवाडीची वाटणी मागू लागली. मित्रपरिवार दूर जायला लागला. उद्धवा, कृपणता कारणिक असावी, तिचा अतिरेक नाशाला कारणीभूत होतो. घरी दारी भांडणं चालू झाली. घरात चोरी झाली. एकदा अकस्मात घराला आग लागली. शेतातील पिकावर कीड पडली. अवर्षणानं नुकसान झालं. त्यात गोठ्यातील गुरांना रोग झाला. गोठे ओस पडले. कुळवाल्यांनी फसवलं. शेतीवाडी गेली. आप्तस्वकीयांनी संबंध तोडले. पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. आता तो ब्राह्मण एकटा राहिला. एकाकी जीवन जगू लागला. त्याला पूर्वीचे दिवस आठवले. मनात म्हणाला, माझ्या या परिस्थितीला मीच कारणीभूत झालो. मीच करंटा ठरलो. केवळ धनाच्या मागे लागून सर्वांना मीच तोडलं. देवधर्म, पूजापाठ, दानधर्म, कुटुंबप्रेम या सर्वांचा माझ्या मनाला विचारही शिवला नाही. एका धनलोभापायी मी माझा जीव खर्च केला. आता दुःख करून तरी काय उपयोग. केवळ धनसंचयासाठी कोणतंही पापकर्म करायला मी राजी झालो. आता त्याचीही सजा भोगण्या वाचून गत्यंतर नाही. ब्राह्मणाचे हे पश्चात्तापाचे बोल श्रीकृष्ण सांगत होते. त्यांना मध्येच थांबवीत उद्धव म्हणाला, देवा, एका धनलोभामुळे असं कसं घडतं? धनाविना व्यावहारिक जीवन चालत नाही, मग धन मिळवायचंच नाही का? श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, जीवन व्यवहारासाठी धन लागतं, पण ते गरजेपुरतं असावं. उत्तम व्यवहारानं धन मिळवावं आणि उदास मनानं खर्च करावं. आवश्यक ते सर्व करावं, पण करून मोकळं व्हावं, त्यात गुंतवून घेऊ नये. उद्धवा, गुंतवणुकीतून बंध येतो. धनाचा बंध तर नाशालाच कारण होतो. धनाला जगात अर्थ असं म्हणतात, पण तेच सर्व अनर्थाचं कारण आहे. धनानं 15 अनर्थ घडतात. बाप रे, आश्चर्यानं उद्धव भगवंतांच्या वदनाकडे पाहतच राहिला. तेव्हा भगवंत म्हणाले, उद्धवा, हे 15 अनर्थ तुला सांगतो, ऐक. 1. धनसंचय करणाऱ्याला धनाची चोरी होईल का हे भय असतं, म्हणून तो लोकांपासून दूर राहतो. स्वजनांची संगत पण धरत नाही. 2. धनलोभापायी ते मिळावं म्हणून वाटेल ते पापकर्म करायला तो प्रवृत्त होतो. 3. आपल्या जवळील धन लपवण्यासाठी असत्य बोलतो. स्वार्थी विचाराचा आश्रय घेतो. 4.
त्याचे पूजापाठसुद्धा सर्व दांभिकतेनंच होतात. 5. धनाच्या संगतीमुळे कामासक्ती उत्पन्न होते, त्याच्याकडून व्यभिचार घडतो. 6. धनलोभी हा नीती आणि सदाचारानं वागू शकत नाही. 7. धनामुळे अंगी गर्व चढतो, मातापिता थोर जनांची निंदा करताना संयम राहत नाही. 8. धनानं धुंद झालेल्याला कुणी बोध केलेला आवडत नाही, तो आपल्याच मस्तीत असतो. 9. धनाच्या सामर्थ्यावर कुळशील, नीतिमत्ता याला तिलांजली द्यायला तो तयार होतो. 10. धनाच्या आधारे मद्यपान करतो, अनाचाराची त्याला चाड नसते. 11. धनिक कोणावरही विश्वास ठेवीत नाही, घरच्या लोकांनाही तो अंधारात ठेवतो. 12. आपल्यापेक्षा वरिष्ठ धनिक पाहताच त्याच्या मनात वैराची भावना येते. 13. मद्यपानाबरोबरच अधिक द्रव्य मिळावं म्हणून तो द्यूत खेळतो. 14. घरी दारी सर्वत्र कलहच त्याच्या वाट्याला येतात. आणि 15वा अनर्थ, वेश्यागमनात द्रव्यहानी होते. सुखाचं अतीव दुःखात परिवर्तन केव्हा होतं हे त्याचं त्यालाच कळत नाही. उद्धवा, असा त्याच्या आयुष्याचा नाश एका धनामुळे होतो. म्हणून धन म्हणजे अर्थ नसून केवळ अनर्थच आहे. त्याला इहलोकी सुख नाही, मग परलोकीची गोष्टच नको. अरे, अनेक जन्मांचं सुकृत घेऊन नरजन्म प्राप्त होतो, तो एका धनसंचयात मातीमोल होतो. लोभेष्णा, दारेष्णा, वित्तेष्णा अशा 3 इष्णा नरजन्माचा उद्धार होऊ देत नाहीत. गुरुदेवा, त्यावर उपाय नाही का? शुकाचार्यांना थांबवीत परीक्षित राजानं विचारलं. तेव्हा शुकाचार्य सांगू लागले, परीक्षिता, धन मिळणं वा न मिळणं हे प्रारब्धावर अवलंबून आहे, पण त्याचा विनियोग करणं हे मनुष्याच्या हाती आहे. नशिबानं अतीव संपत्ती मिळाली तरी ती सत्कारणी लावली तर ते पुण्यच होतं. त्यासाठी गृहस्थाश्रमात पंचयज्ञ सांगितलेत. यथाशक्ती दानधर्म, ब्राह्मण भोजन, रुग्णांची सेवा, स्वजनांचा उद्धार, संत सेवा कार्य अशा कारणासाठी खर्च करावा, म्हणजे त्याचा त्याला पुण्यसंचय होऊन धनाभिमान येत नाही. या उलट वागणारा, आप्तेष्टांना त्रास देणारा धनलोभी हा घोर नरकात जातो, तो ब्रह्मराक्षस होतो. परीक्षिताची शंका निरसन झाली, परंतु त्या धनलोभी ब्राह्मणाचं पुढं काय झालं हे ऐकायला तो उत्सुक झाला होता. तो शुकाचार्यांना ते विचारणार तेवढ्यात तेच म्हणाले, परीक्षिता, आता त्या ब्राह्मणाची कथा पुढे ऐक. आणि आपण ती कथा आता उद्या ऐकणार आहोत. आज इथेच थांबणार आहोत. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.